सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मानवतावादाचे प्रणेते, आध्यात्मिक गुरु आणि शांततेचे दूत श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अमृत गौरव पुरस्कार भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना तर शैक्षणिक व कृषी क्षेत्रात प्रदीर्घ योगदानाबद्दल व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जीवन साधना गौरव पुरस्कार नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल तात्या मेहेर यांना प्रदान करण्यात आला। यावेळी पद्मश्री कायदे तज्ज्ञ, ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे मान्यवर तसेच गुरुवर्य रापा सबनीस विद्या मंदिराचे उपमुख्याध्यापक श्री सतीश तंवर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री हनुमंत काळे, पर्यवेक्षक श्री संजय वलटे तसेच ग्रामोन्नती मंडळाचे पदाधिकारी व सर्व प्राध्यापक शिक्षक वृंद उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, प्रवाह न्यूज नेटवर्क। आणि वडिलांची दातृत्वाची शिदोरी ह्या जोरावर आपण नारायण नाव परिसरात कृषी विषयक शिक्षण घेतले आणि शेतीबरोबरच शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला शुभारंभ केला। शिक्षण क्षेत्र आणि सामाजिक कार्य या दोन्ही घटकांना जोडणारा दुवा म्हणजे आपल्या ठायी असलेले शेती, मातीवरचे अपार प्रेम आणि पंचकृषीतील मातीतूनच आपल्या पल्लवित झालेली सर्जनशीलतेची अपूर्व उगवाई होय। ग्राम उन्नती मंडळाच्या शैक्षणिक संकुलाचा वाढता डेरेदार वृक्ष आज आपल्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षणविषयक क्रमाचे ऊर्जा केंद्र बनला आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला पोषक अशा शिक्षण व व्यवसाय या दोन क्षेत्राची सांगड आपण अगोदरपासूनच घातली आणि शेतीपूरक व्यवसायाचे बाळकडू स्थानिक विद्यार्थ्यांना आणि नव्या शेतकरी पिढीला अग्रक्रमाने दिले ही आपल्या शेतीविषयक जिव्हाळ्याचा आणि शेतीपूरक उद्योगप्रधान दृष्टीपणाची ओळख बनली आहे। प्रयोगशील शेतकरी शेतमाल विपणनासाठी सहकार प्रणित द्राक्ष उत्पादक संघाची स्थापना आणि संशोधन वृत्तीस सातत्याने पुरस्कृत करण्याची आपली तळमळ म्हणजे शेतीच्या पंढरीचे संतत्व अंगी बनवण्याची ध्यासवृत्ती होय। वारुळवाडीचे सरपंच ते महाराष्ट्र शासनाचे कृषीरत्न अशी द्विदेप्यमान कामगिरी आणि केंद्रीय नियोजन मंडळ, भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय संशोधन परिषद यासारख्या शिखर संस्थांवरील आपली उपस्थिती म्हणजे श्वेतगंगेवरील कृषी तुल्याने राष्ट्रनिर्मितीत केलेली आपल्या अनुभवाची भक्कम भागीदारी होय। ग्रामीण परिसर, शेती उत्पादन आणि शेतीपूरक उद्योगधंद्याचे सुजलाम सुफलाम करण्याची आपली महत्त्वाकांक्षा आणि आधी केले मग सांगितले की शेतकऱ्यांची मानेदार वृत्ती ह्या आपल्या कर्मयोगी चारित्र्यामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपणास गौरवण्यात आले आहे। आपल्यासारख्या प्रयोगशील कृषी रत्नांचा आणि उदमशील कृषी तज्ञांचा गौरव करण्यासाठी आणि आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपणास जीवन साधना गौरव पुरस्कार समानता प्रदान करीत आहे। आपण या पुरस्काराच्या स्वीकाराला ही नोंदणी मिळते। त्यांना जीवन साधना गौरव पुरस्काराने आपण सन्मानित करत आहोत। मी अनिल गमाजी मेहर, कृषीरत्न अनिल गमाजी मेहर। मी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी माझं शेती आहे आणि मी त्या ठिकाणी वास्तव्याला असतो आणि मी ग्रामोन्नती मंडळ म्हणून आमच्या गावची संस्था आहे। या संस्थेमध्ये
मी कार्याध्यक्ष म्हणून गेले 95 तिथे कार्यरत आहे. कसं वाटतं पुणे विद्यापीठाने तुम्हाला गौरव? पुणे विद्यापीठाने म्हणजे मी 67 साली ज्यावेळेला पुणे विद्यापीठामध्ये 63ला मी पुणे ॲग्रिकल्चर कॉलेजला विद्यार्थी म्हणून जॉईन झालो आणि ॲडमिशन घेतली आणि माझी दरवर्षी विद्यापीठाच्याच माध्यमातून परीक्षा झाल्या आणि 1967ला मी कृषी पदवीधर म्हणून मला पुणे विद्यापीठाने मला पदवी दिली आणि या जो काही दत्ताचा प्रवास माझा कारकिर्दीचा झाला त्या प्रवासामध्ये मला विद्यापीठात शिकत असताना विद्यापीठातील लायब्ररीपासून निरनिराळ्या प्रयोगशाळा या अनुभवता आल्या आणि मला त्याचं प्रत्यक्षात बघता आलं आणि मी गुरुवारी रापळ सबनीस यांचा विद्यार्थी नारायणगावचा आणि मला नेहमी गुरुवारी सांगायचे की तुझं उच्च शिक्षण झालं काही झालं तरी आपल्या मातीशी तुझी नाळ पाहिजे आणि ज्या तू विद्यापीठात चांगलं शिक्षण घेतो आहेस ते विद्यापीठ नामांकित विद्यापीठ आहे आणि तिथून उच्च विभूषित झाल्यानंतर तू गावाला ये आणि आज जो 75वी अमृत महोत्सवी वर्षी हा जो काही सर्व दिग्गजा समवेत माझा या ठिकाणी विद्यापीठाने मानपत्र देऊन जो सन्मान केला आणि त्याच सन्मानामुळे मी माझ्या जीवनामध्ये मला जे गुरुजींनी शिकवलं जे या विद्यापीठाने मला शिक्षण दिलं ज्ञान दिलं त्याचा मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझ्या जीवनामध्ये या विद्यापीठामधून जे मला शिक्षण मिळत असताना जो काय आनंद मिळाला तो आनंद समाजात पसरवण्याचं मी काम करतो आहे आणि हेच अखंडित असं काम मी सातत्याने करत राहील. हीच ऊर्जा मला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिली, माझे गुरुजी गुरुवारी रापळ सबनीसाने दिली आणि माझे आईवडील यांनी आणि आमचे सर्व कुटुंबियांनी माझे बंधू आणि माझी पत्नी मोनिका यांनी सगळ्यांनी दिले आणि आज म्हणून ही ऊर्जा माझ्याजवळ आहे आणि म्हणून मी आजच्या या गेलेल्या गौरवाचं मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि असंच समर्पित जीवन जगण्याची शक्ती मला मिळावी आणि त्या शक्तीला मी अनुसरून काम करेल आणि सावित्रीबाई फुलेंची जी काही मुलींच्या प्रती असणारी समाजाप्रती असणारी गोष्ट बाप ते विशेषतः शिक्षणाच्या संदर्भातली ती मी ग्रामोन्नती मंडळाच्या माध्यमातून अखंडपणे तेवत राहून ग्रामोन्नती मंडळाच्या माध्यमातून शिक्षण गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मुलींना विशेषतः देण्याचा प्रयत्न मी यातून निश्चितपणे करत राहील. मी मोनिका मेहर अनिल मेहरांची पत्नी. मी नारायणगाव इथे असते आणि त्यांच्याबरोबर मी सातत्याने उभे राहिलेले आहे. त्यांनी म्हणजे इतके कष्ट घेतलेले आहेत या बाबतीत की खूप त्याग केलेला आहे. फक्त समाजसेवा हीच फक्त त्यांचे ध्येय आहे आणि ते प्रामाणिकपणे सगळं पार पाडतात.